सुरुवातीची बातमी आहे। बारामतीत शरद पवारांवर आरोप केल्यानंतर आज भुजबळच अचानक शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले। मराठा ओबीसी वादात आता पवारांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन भुजबळांनी केले आणि भुजबळांच्या भेटीमागे अनेक अर्थही लावले जातात। पाहूया। तुमचा राग छगन भुजबळावर असेल, पण या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारलंय। पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातून जे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेले आहेत। एकमेकाच्या जीवावर कोणी उठता कामा नये आणि वातावरण शांत राहावं, हा त्याच्या पाठीमागचा माझा हेतू आहे। 24 तासांपूर्वी ज्या भुजबळांनी बारामतीतच अप्रत्यक्षपणे शरद पवारांना उद्देशून महाराष्ट्र पेटवण्याचे आरोप केले, त्याच भुजबळांनी दुसऱ्या दिवशी शरद पवारांकडे जाऊन त्यांनाच मराठा ओबीसी वादावर पुढाकाराचं आवाहन केलंय। तुमचा राग आमच्यावर असेल, तुमचा राग अजितदादावर असेल, तुमचा राग छगन भुजबळावर असेल, पण या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारलंय। का तुम्ही येत नाही? का हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर येत नाही? सगळ्यांना सांगायचं आणि मग पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातून जे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेले आहेत। एकमेकाच्या जीवावर कोणी उठता कामा नये आणि वातावरण शांत राहावं, हा त्याच्या पाठीमागचा माझा हेतू आहे। पवार साहेब पण म्हणाले ठीक आहे, तुम्ही मीडियांना सांगा की आम्ही याच्यात राजकारण आणणार नाही, एवढा एक सामाजिक प्रश्न म्हणून जे आहे मी ह्या 2-4 लोकांबरोबर चर्चा करून काय मार्ग काढायचा आहे त्याच्यावर आम्ही चर्चा करू। हे एवढंच जवळजवळ आम्ही 1.5 तास बोलत होतो। कुठे कुठे काय काय झालं ते मी त्यांना सगळं सांगितलं। तुम्ही एक क्रेडिट गेम खेळायला गेले, एक एबीसी ओबीसीशी बोलतोय, एक मराठा समाजाशी बोलतोय। तुम्ही काय जाऊन बोलताय मला कळलं तर पाहिजे। मला त्यांच्याबरोबर बोलायचं आहे तर मला तुम्ही तर सांगा तुम्ही काय बोलून आले, त्याच्याशिवाय आम्ही कसे जाणार। आणि मग निष्कारण शरद पवारांनी फोन केला असेल, ते कशाला फोन करतील? तर काय दुसरी कामं नाहीत? आणि आम्हाला काय राजकारण समजत नाही? आम्हाला पण झाले तर 35 वर्ष साहेबांबरोबर, आम्हाला समजतं ना की तुम्ही आम्हाला ट्रॅपमध्ये पकडण्यासाठी आणलं होतं। दुर्दैवाने तुम्हाला 2 समाज घटकांना लढवता तुम्ही स्वतःच ट्रॅपमध्ये आला। सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था आहे। 2 दिवसातल्या भुजबळांच्या या 2 भूमिकांवर प्रश्न उभे राहिले आहेत। मात्र शरद पवारांची भेट घेऊन भुजबळांनी अजितदारांसह सरकारवरही दबाव तंत्र वापरलं का, याचीही चर्चा होते आहे। लोकसभेपाठोपाठ राज्यसभेला डावलल्याची खंत भुजबळांनी जाहीरपणे बोलून दाखवली। त्यामुळेच राज्यातला वाद मिटवण्यासाठी भुजबळांना स्वतःच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांऐवजी शरद पवारांची भेट का घ्यावी वाटली? आपण पवारांना भेटायला चाललो आहोत हे भुजबळांनी प्रफुल्ल पटेल वगळता पक्षातला इतर कुणालाही का सांगितलं नाही? आम्ही मंत्री मुख्यमंत्री झालो असलो तरी पवारांचा अभ्यास मोठा आहे असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदेंवर प्रश्न केला का? राज्यात 2 समाजातली स्थिती खराब आहे म्हणून गृहमंत्री फडणवीसांऐवजी त्यांनी पवारांकडे गाऱ्हाणं का मांडलं? भुजबळ स्वतः सत्तेत मंत्री असूनही शिंदेंनी जरांगेंना काय आश्वासन दिलंय हे पवारांनी शिंदेंना विचारावं असं भुजबळ का म्हणाले? सरकारमध्ये आणि स्वतःच्याच पक्षात भुजबळांचा काही नेत्यांशी अबोला आहे का, असे अनेक प्रश्न भुजबळांच्या पवार भेटीने निर्माण केले आहेत। राज्यातले सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत आणि सर्व समाज घटकांची काय परिस्थिती गावागावामध्ये आहे, जिल्ह्यांमध्ये आहे, याचा अभ्यास तुम्हाला सगळ्यात जास्त आहे। आम्ही मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो म्हणजे आम्हाला सगळ्याचा अभ्यास आहे असं समजायचं कारण नाही। त्यामुळे तुम्ही आता याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे। ते म्हणाले बरोबर आहे, पण आम्ही आलो नाही कारण आम्हाला काही माहीतच नाही की तुमची काय अगोदर चर्चा झाली। भुजबळ साहेब जर मुख्यमंत्र्यांना कळत नाही तुम्हाला असं अपेक्षित आहे, असं जर बोलले असतील तर ते बरोबर नाही। बाकी आता जरांगेंना जे काही मंत्री भेटले किंवा आणखीन कोणी भेटले त्यांनी काय सांगितलं हे मला काही माहिती नाही। ते तुम्ही विचारलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे। राज्याचे एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे आता की ही शांतता राज्यामध्ये निर्माण झाली पाहिजे। सकाळी 10:21 भुजबळ शरद पवारांच्या सिल्वर ओकवर पोहोचले। नंतर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाली। राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवार आणि भुजबळ यांच्यात स्वतंत्र भेट होण्याची ही पहिलीच वेळ होती।
मग ते म्हणाले की असं करतो मी या 1-2 दिवसात मी स्वतः ते आम्ही एकत्र बसतो आणि काय झालं, काय होतंय, काय करायला पाहिजे आणि कसा हा प्रश्न जो आपल्याला सोडवता येईल याच्यावर मी चर्चा करायला तयार आहे. थेट भुजबळ आपल्या स्वभावाप्रमाणे ते त्या ठिकाणी गेले आणि या विषयाला पुन्हा एकदा ऐरणीवर त्यांनी आणलंय. पाहूया आता छगन भुजबळांच्या विनंतीनुसार आणि महाराष्ट्राच्या सलोख्यासाठी पुरोगामीत्वाचं भूमिका सतत घेणारे शरद पवार साहेब नेमकं कशा पद्धतीने हस्तक्षेप करतात, भूमिका घेतात. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीतला हा मोठेपणा आहे. ती भुजबळ साहेबांनी काल टीका केली म्हणून शरद पवार रुसून बसले नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, हे दोघं जे बोलतात ते जगाला सांगत नाहीत. हे दोघं पक्के पोचलेले नेते. त्यामुळे कोणी काय सांगितलं असतं की छगन भुजबळ हे बोलले ते बोलले, तुम्हाला काही माहीत नाही ते काय बोलले. दरम्यान विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांच्या मते सरकार मराठा ओबीसींच्या ट्रॅपमध्ये अडकलंय. त्यातून बाहेर पडण्यासाठी विरोधकांना वाटेकरी करण्याचा सरकारचा डाव आहे. वडेट्टीवारांच्या आरोपानुसार नवी मुंबईत जरांगेंसोबत गुलाल उधळला सरकारनं. शिष्टमंडळ भेटीला गेलं सरकार. सगळे सोयऱ्यांबाबत वायदा केला सरकारनं. ओबीसी आंदोलकांना सत्तेतील भाजप नेते आणि भुजबळ भेटले. मराठा आंदोलकांच्या उपोषणासाठी सत्तेतले शिंदे आणि त्यांचे नेते गेले. सरकार म्हणत राहिलं की आम्ही मराठा समाजाला ओबीसींना धक्का न लावता आरक्षण देणार. मग आत्ताच विरोधकांची आठवण का झाली, यावरून विरोधक सरकारला घेरतायत. सरकार म्हणते की विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीला न येऊन मराठा ओबीसी वाद अजून पेटता ठेवण्याचं काम केलं. विरोधक म्हणतायत की सरकारनं मराठा ओबीसी आंदोलकांना काय लिहून दिलं हे विरोधकांना कळू द्या, त्याशिवाय आम्ही चर्चेला कसं येणार. विरोधक म्हणतायत की लोकसभा निवडणुकीत मराठा ओबीसींच्या मतांसाठीच सरकारनं दोघांमध्ये वाद घातला. सत्ताधाऱ्यांकडून फडणवीसांचं भुजबळ आणि ओबीसी आंदोलकांचा रोख आहे की शरद पवार यावर भूमिका का घेत नाही. थोडक्यात मराठा ओबीसी वादात उत्तरदायित्वाची मोठी जबाबदारी सरकारकडे आहे. त्यावरून हा फोकस शरद पवारांकडे शिफ्ट केला जात असल्याचं बोललं जात आहे. कारण ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांची जबाबदारी आहे असं विधान भुजबळांनी केलंय. एक उपमुख्यमंत्री नागपूरकर गपचूपमध्ये बैठका घेतात ओबीसी समाजाच्या. मुख्यमंत्री मराठा समाजाच्यासाठी गुलाल उधळायला लावतात खोटं बोलून. यांनी जे काही आश्वासन दिले होते आंदोलन स्थगितीसाठी, उपोषण स्थगितीसाठी, त्यावेळेस यांना विरोधकाची आठवण आली नाही. विरोधकांना विश्वासात घेतलं नाही. लेखी स्वरूपामध्ये देत असताना, बैठक घेत असताना जो काही मसुदा तयार केला तो आम्हाला माहीतच नाही. आता गळ्यात गले में हड्डी लटक गई. आता विरोधकांची आठवण सुरू झाली. म्हणजे आपलं पाप दुसऱ्यावर फोडायचा आणि आपल्या पापाची वाटेकरी करून घ्यायचा, ही दुपट्टी चाल या महायुतीच्या लोकांची आहे. तुर्तास मराठा ओबीसी वादात विधानसभा निवडणुकीआधी तरी काही तोडगा निघेल का? निघाला तरी तो कायमस्वरूपी असेल की तात्पुरता, असे अनेक मुद्दे आगामी निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहेत. गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.